हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या अज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण जो 18th आपला चॅप्टर आहे साऊंड, प्रोडक्शन ऑफ साऊंड, त्याचा जो उर्वरित चॅप्टर होता म्हणजे जो पार्ट 2 होता तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला जे व्हिडिओचे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओज आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपल्या चॅप्टरला. 18th चॅप्टर साऊंड, प्रोडक्शन ऑफ साऊंड. ओके, सो फर्स्ट पार्टमध्ये आपण ऑक्सिलेटर पाहिलं होतं, ऑक्सिलेशन अँड ऑक्सिलेटरी मोशन पाहिलं होतं. ॲम्प्लिट्यूड काय आहे, व्हायब्रेशन्स थ्रू जे आवाज आपल्याला म्हणजे आवाज जे आपल्याला येतात ते कसे येतात किंवा कशा ध्वनी जो होतो तो निर्माण एक्झॅक्टली कसा होतो, तर हे आपण पाहिलं होतं. आज आपण बघणार आहोत टाईम पिरियड ऑफ ऑस्किलेशन अँड फ्रिक्वेन्सी, म्हणजेच जे दोलक आहे त्या दोलकाचा जो काही टाईम पिरियड आहे, जो काही काळ आहे, ठीक आहे, आणि त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे तो किती फ्रिक्वेंट आहे, ओके, त्याची वारंवारिता किती आहे, ठीक आहे. सो the time required by an oscillator to complete one oscillation is called the time period of the oscillator. In the previous activity, the oscillator transfers the distance from the extreme position B to central position A and from there to the position C. Then back again to A and from A to B. The time required by the oscillator to transfer this distance BACAB, okay, is the time period of oscillation, that is T, of the oscillator. The number of oscillations completed by an oscillator in 1 second is called the frequency of oscillation. The total motion, that is BACAB, in the previous activity is 1 oscillation. ओके, सो फ्रिक्वेन्सी इज एन. आता फ्रिक्वेन्सीला एन हे एन हे नाव दिलं आहे. एन इज इक्वल टू 1 अपॉन टाईम पिरियड ऑफ ऑस्किलेशन, दॅट इज टी, इज इक्वल टू 1 अपॉन टी. ओके, सो बघा इथे काय सांगितलं आहे, दोलकाला एक पूर्ण तो काळ जो आहे म्हणजे पूर्ण ते राऊंड तो पूर्ण करण्यासाठी, ते दोलन पूर्ण करण्यासाठी लागलेला जो काही वेळ आहे त्याला आपण त्या दोलकाचा दोलन काळ असं म्हणतो, म्हणजे ऑस्किलेशन, टाइम पिरियड ऑफ ऑस्किलेशन. ओके, आता लास्ट जी आपण कृती पाहिली होती त्याच्यामध्ये आपण त्या दोलकाला बी जो पॉईंट होता या बी पॉईंटपासून ताणलेल्या स्थितीपासून आपण ए कडे त्याला नेत होतो. ओके, ए ही त्याची मूळ स्थिती आहे आणि तिथून मग सी कडे त्याला परत आपण नेत होतो, राईट, आणि परत ए कडे आणि ए कडून पुन्हा बी कडे अशा स्थितीपर्यंत, म्हणजे बी टू ए टू सी आणि सी टू ए आणि ए टू बी असं आपण त्याला अंतर कापण्यास जो वेळ आहे तो आपण त्याला लावत होतो. आणि त्याच वेळाला आपण त्या दोलकाचा दोलन काळ असं म्हणतो, म्हणजेच टाईम पिरियड ऑफ ऑस्किलेशन. आणि या टाईम पिरियड ऑफ ऑस्किलेशनला त्यांनी टी असं संबोधलंय. ओके, ना दोलकाने एका सेकंदात पूर्ण केलेल्या ती जी संख्या आहे, ती जी दोलक संख्या आहे तिला आपण फ्रिक्वेन्सी म्हणू, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑस्किलेशन असं आपण तिला म्हणू. ओके, लास्ट इमेजमध्ये बी टू ए, देन ए टू सी अँड सी टू ए अँड ए टू बी हे जे काही अंतर आहे याला आपण दोलन असे म्हणू. ओके, एक दोलन, हे जे काही अंतर त्याने पार केलं आहे त्याला आपण एक दोलन असं म्हणू. मग ह्याचा जो फॉर्म्युला आहे तो कसा होईल, तर फ्रिक्वेन्सीला एन त्यांनी डिनोट केलं आहे. एन इज इक्वल टू 1 अपॉन टाईम पिरियड ऑफ ऑस्किलेशन, दॅट इज टी, इज इक्वल टू 1 अपॉन टी. ओके, देन frequency is the number of oscillations occurring in 1 second. The unit of frequency is hertz, that is Hz, means there is one oscillation in 1 second. 100 hertz means 100 oscillations in 1 second. ओके, सो एका सेकंदात किती दोलने झाली याला आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणतो, राईट. आणि ही फ्रिक्वेन्सी जी आहे ती हर्ट्समध्ये काउंट करतात. ओके, Hz 1 हर्ट्स म्हणजेच एका सेकंदात एक दोलन झालं.
मग तसंच 100 हर्ट्स म्हणजे काय, तर एका सेकंदात 100 दोलने झाली. ओके, गॉट इट. देन नेक्स्ट, try this. Take a plastic ruler and hold one of its end. Press down on the table as shown in the picture so that the large portion of the ruler is off the table. Now ask your friend to press the free end of ruler down and release it. Observe what happened. Now press the ruler with your finger at such a point that it stops making any sound. Now pull in 10 centimeter more of the ruler onto the table and repeat the action. Listen to the difference in the first and the second sound. Take note of the difference in frequency and pitch. Where it is? Okay, listen to the difference in the first and the second sound. Take note of the difference in the frequency and pitch of the sound. Also take note of what happens by further decreasing the length of the free part of the ruler little by little. आता इथे त्यांनी प्लास्टिकची एक आपल्याला रुलर जी असते, आपली पट्टी जी असते ती पट्टी घ्यायला सांगितले. चित्रात दाखवल्याप्रमाणे ती अशा प्रकारे टेबलवर ठेवायचे आणि दाबून धरायचे एका हाताने. आणि दुसऱ्या पट्टीचा जो बराचसा भाग जो बाहेर राहिला आहे, ओपन पोर्शन राहिला आहे, तिथे तुमच्या मित्राला त्यांनी सांगितलं की खालच्या दिशेने दाबून ती पट्टी पुन्हा सोडायची. ओके, तुम्हाला काय दिसतं याचं निरीक्षण करा. आता तुम्ही पट्टीच्या अशा बिंदूवर बोटे दाबायचे आहेत, म्हणजे ज्या बाजूला टेबलावर जो अर्धा भाग आहे पट्टीचा तिथे, जेणेकरून पट्टीचा आवाज बंद होईल. ओके, आणि आता पट्टी 10 सेंटीमीटर आत घेऊन पुन्हा तीच मूळ कृती करायची. ओके, आधी तुम्ही हाफ त्याची जी पट्टी आहे ती केली होती, तर आता 10 सेंटीमीटर पुन्हा ती आतमध्ये घ्यायचे आणि पुन्हा ही कृती आपल्याला करून बघायची. पहिल्या आणि दुसऱ्या आवाजात तुम्हाला खूप फरक जो आहे तो तुम्हाला जाणून येईल. आणि हाच फरक ही काय आहे, फ्रिक्वेन्सी आहे. ओके, जेव्हा ते तुम्ही कृती वारंवार करता आणि वारंवार केल्यानंतर तुम्हाला जर एखादा फरक जाणवत असेल तर ती फ्रिक्वेन्सी झाली. ठीक आहे, आवाजाच्या उंचीत तो फरक पडतो, हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. आणि त्या पट्टीच्या मोकळ्या भागाची लांबी जी आहे ती कमी कमी करून काय होते हे तुम्हाला बघायचं आहे. रुलर जी आहे ती व्हायब्रेशन तुम्हाला जाणवेल. ओके, व्हायब्रेशन होईल. देन यूज युअर ब्रेन पॉवर. Will a sound be generated no matter how the ruler is kept on the table? Is there any correlation between the length of the free part of the ruler and the sound generated? If the ruler is plugged while it is held with 25 centimeter of it off the table, does it make any sound? If there is no sound, look for the reason why it is so. आता पट्टी जी आहे ती टेबलावर कशीही ठेवली तरी आवाज जो आहे तो निर्माण होईल का, किंवा पट्टीच्या मोकळ्या भागाची लांबी जी आहे किंवा जो आवाज येतोय त्या आवाजात येणाऱ्या आवाजाचा जे काही रिलेशन आहे असं तुम्हाला वाटतंय का, किंवा जर टेबलाबाहेर 25 सेंटीमीटर अशा पद्धतीने पट्टी ती ठेवली आणि तिला जर आपण छेडलं तर आवाज येतो का, आणि जर आवाज येत नसेल तर त्याचं कारण काय. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांनी शोधायला सांगितल्या आहेत. देन ट्राय दिस. टेक अ स्ट्रॉंग थ्रेड ऑफ सफिशियंट लेंथ, टाय अ वुडन और मेटल बॉब टू वन ऑफ इट्स एंड टू मेक अ पेंडुलम. Measure the length of the thread in centimeters and make a note of it. Suspend the pendulum freely from a support. Now swing the pendulum and with the help of a stopwatch record how many seconds are required for 20 oscillations. Repeat this procedure 4 or 5 times, decreasing the length of the pendulum by 10 cm every time. Record your observation in the following table. Deduce the time period of oscillation and the frequency of the pendulum by making use of the given formula. आता पुरेशा लांबीचा एक दोरा आपल्याला घ्यायचा आणि त्या दोऱ्याला धातूची किंवा एक लाकडी लहान गोळा जो आहे तो बांधून त्याचं दोलक तयार करायचं आहे. आणि त्या दोलकाच्या दोऱ्याची जी लांबी आहे ती सेंटीमीटरमध्ये मोजून तुम्हाला नोंद करून घ्यायची आहे.
हा तयार केलेला जो दोलक आहे तो आधारकाला म्हणजेच एखाद्या अर्ध्यावर टांगणारी एखादी गोष्ट घेऊन ती तुम्हाला अर्ध्यावर टांगत ठेवायचं. जसं आपण झोका कसं हे करतो तशा प्रकारे ते त्या दोलकास झोका द्यायचा आहे आणि 20 दोलने किती सेकंदात पूर्ण होतात हे तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. स्टॉप वॉचच्या सहाय्याने सुद्धा हे तुम्हाला नोंदवायचं आहे. आता त्या दोलकाची जी 10 सेंटीमीटर लांबी जी आहे ती कमी करून पुन्हा ती कृती करायची. असं तुम्हाला 4 ते 5 वेळा करायचं आहे. 10-10 सेंटीमीटर प्रत्येक वेळी तुम्हाला ती लांबी जी आहे ती कमी करायची. ओके. आणि जी काही नोंद जी काही होईल ती तुम्हाला खाली जो रकाना दिलाय त्यात तुम्हाला भरायची आहे. बघा काय काय दिलंय. लेंथ ऑफ द ऑस्किलेटर इन सेंटीमीटर, त्या दोलकाची लांबी किती होती सेंटीमीटरमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर द टाइम रिक्वायर फॉर 20 ऑस्किलेशन्स, 20 दोलनासाठी तुम्हाला किती वेळ लागला. टाइम पिरियड ऑफ ऑस्किलेशन, नंतर तुम्हाला आता ह्या दोघांच्या सहाय्याने या दोन पहिले जे कॉलम आहेत दोन तर त्यांच्या सहाय्याने तुम्हाला थर्ड कॉलम मधला जो आहे टी इज इक्वल टू T/20 सेकंड हे तुम्हाला काढायचं आहे आन्सर. देन फ्रिक्वेन्सी दॅट इज n म्हणजेच हजर्ट्समध्ये मोजतात. सो n इज इक्वल टू 1/T. ओके. जो काही टाइम पिरियड लागणार आहे तो. नाउ व्हॉट कॅन वी इन्फर फ्रॉम दिस ऑब्झर्वेशन. आता या वरच्या ऑब्झर्वेशनवरून तुम्हाला काय लक्षात येतं ते तुम्हाला सांगायचं आहे. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द फ्रिक्वेन्सी अँड द लेंथ ऑफ अ पेंडलम. आणि ही वारंवारता आणि या दोलकाची लांबी या दोघांचा संबंध काय, किंवा एक्सप्लेन व्हॉट इज मीन बाय लो फ्रिक्वेन्सी अँड हाय फ्रिक्वेन्सी. कमी जी वारंवारिता आहे किंवा जास्त वारंवारिता आहे याचा अर्थ काय. ओके. नाउ कीप द लेंथ ऑफ द पेंडलम फिक्स ॲट 30 सेंटीमीटर बट varying the amplitude, measure the time required for 20 oscillations in each instance. Deduce the time period of oscillation and frequency of the pendulum in each case. Use the following table for this purpose. ओके. आता दोलकाची लांबी जी आहे ती 23 सेंटीमीटर कायम ठेवून एका दोलनासाठी जो काही वेळ आहे तो तुम्ही कमी अधिक करून 20 दोलनासाठी लागणारा जो वेळ आहे तो मोजायचा आहे. आणि त्या दोलकाचा दोलनकाल जो आहे किंवा जी फ्रिक्वेन्सी आहे ती तुम्हाला काढून बघायची आहे. ठीक आहे. आणि जो पुढचा तक्ता आहे तो तुम्हाला फिलअप करायचा आहे. ओके. आता इथे तुम्हाला लेंथ ऑफ पेंडलम इन सेंटीमीटर दिलंय, एम्प्लिट्यूड दिलंय, देन टाइम रिक्वायर फॉर 20 ऑस्किलेशन्स किती, टाइम पिरियड ऑफ ऑस्किलेशन दिले आणि फ्रिक्वेन्सी दिले. ठीक आहे. त्याच्यानंतर द टाइम पिरियड ऑफ ऑस्किलेशन depends on the length of the pendulum. The time period of oscillation increases if the length of pendulum is increased. The frequency remain the same even if the amplitude decrease or increase. आता जो दोलकाचा जो काही वेळ आहे, जो काही लागणारा कालावधी आहे हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. आणि दोलकाची लांबी जर वाढली तर त्या दोलकाचा तो काळही वाढतो. ठीक आहे. देन फ्रिक्वेन्सी रिमेन सेम. आता याची जी फ्रिक्वेन्सी आहे वारंवारता जी आहे ती एम्प्लिट्यूड कमी झाला किंवा वाढला तरी ती सेम राहणार आहे. मूव टू द नेक्स्ट. हाय अँड लो पिच ऑफ साऊंड म्हणजेच त्या जो आवाज आहे तो जो ध्वनी आहे त्याची उंची आणि त्याचा लो पिच. ओके. उच्च आणि त्याची निश्चितता. ट्राय दिस. टेक अ वुडन बोर्ड 80 to 90 centimeter long and 5 centimeter wide. Hammer 2 nails into it, each a few centimeters away from its two ends. Tie the ends of the thin metal wire to the nails so that the wire is stretched tightly between them. Insert a wedge-shaped wooden or plastic block under the wire near each of the nails and plug the wire lightly. ओके. आता चित्रात दाखवल्याप्रमाणे 80 ते 90 सेंटीमीटर इतका रुंदीची तुम्हाला फळी घ्यायची आणि 5 सेंटीमीटर रुंद. ठीक आहे. 80 ते 90 सेंटीमीटर लांब आणि 5 सेंटीमीटर रुंद
आणि त्यावर दोन्ही टोकांकडून काही सेंटीमीटर सोडून 2 खिळे जे आहेत ते हातोडीच्या सहाय्याने तुम्हाला तिथे ठोकायचे आहेत. आणि त्या खिळ्याच्या दरम्यान एक बारीक तार जी आहे ती तुम्हाला बसवून घ्यायची आहे. बघा चित्रात आपल्याला दाखवलेलं आहे. खिळ्यांजवळ तारेखाली दोन्ही बाजूंनी लाकडी किंवा प्लास्टिकचा एक त्रिकोणी ठोकळा जो आहे तो तुम्हाला सरकवायचा आहे आणि हलकेच ते तारा ज्या आहेत त्या तुम्हाला छेडायच्या आहेत. ओके, देन बघा, डिड यू हिअर एनी साऊंड? तुम्हाला कोणता आवाज ऐकू आला का? ऑब्झर्व वेदर द वायर व्हायब्रेट्स. ती जी तार आहे ती व्हायब्रेट होते का याचं निरीक्षण करा. Then now insert 2 or 3 small rectangular blocks below the wedge-shaped block on one side in such a way that the length of wire does not change. Observe whether there is a change in the tension in the wire. Now plug the wire with your finger and listen to the sound. Also watch its vibration. Note differences you perceive in its frequency. What can you infer from this? When tension in the wire is increased, the frequency is seen to increase, and when it reduces, the frequency also decrease. We also perceive a difference in the sound generated. Where the tension is increased, the resulting sound is shriller. When the tension is reduced, the sound is also less shrill, and this is what is called the high and low pitch of sound. आता बघा काय सांगितलंय. तुम्हाला कोणता आवाज ऐकू आला का किंवा ती तार जी व्हायब्रेट होते याचं तुम्ही निरीक्षण करा आणि 2 ते 3 छोटे चौकोनी ठोकळे एका बाजूच्या त्रिकोणी ठोकळ्याखाली असे सरकावा की तारेच्या लांबीत काही फरक पडणार नाही. ठीक आहे. आणि लाकडाच्या त्या ठोकळ्यामुळे तारेमध्ये जो काही तणाव आहे तो तुम्हाला जाणवतो का किंवा त्याचा काही फरक पडतो का याचं सुद्धा निरीक्षण करा. बोटाच्या साहाय्याने आता आपल्याला तार ते छेडायला सांगितलंय आणि तो आवाज ऐकायला सांगितलाय. त्याच्यानंतर तारेचे जे आहे ते कंपन होते का हे सुद्धा बघायचं आहे आपल्याला. ती व्हायब्रेट होते का. व्हायब्रेशन सतत होत असेल तर मग काय फरक जाणवतो याची तुम्हाला नोंद जी आहे ती करून घ्यायची आहे. ओके. तारेचा ताण वाढला किंवा वारंवारिता वाढली, फ्रिक्वेन्सी वाढली तर तो ताण कमी केला तर फ्रिक्वेन्सी जी आहे ती सुद्धा कमी होते. ताण जो वाढलेला असतो त्यावेळेस येणारा जो काही स्वर असतो त्यावेळेसचा तर तो उच्च स्वर असतो. ओके. आणि ताण कमी असताना जो कमी ह्याचा आवाज जो निघतो त्यावेळेस काय असतं त्या ध्वनीची उच्च निश्चयता असं म्हटलेलं आहे. ओके. Which of the sound, the roar of a lion or the hum of a mosquito has a higher pitch? What structures in the sitar help to produce higher and lower pitch sound? आता सिंहाची डरकाळी आणि डासाचे गुणगुणणे याच्यावेळी कोणत्या आवाजाची पट्टी जास्त लागते? ठीक आहे. त्याच्यानंतर सितारीमध्ये उच्च पट्टी असते, त्या पट्टीचा आवाज किंवा निच्च पट्टी जी असते तिचा आवाज, या दोघांमध्ये काय फरक जाणवतो हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. नेक्स्ट बघा, इंटेन्सिटी ऑफ साऊंड, साऊंड लेवल म्हणजेच आवाजाची तीव्रता आणि त्याची पातळी. ओके. Loudness or softness of sound is indicated by 2 terms, namely intensity of sound and sound level. Sound level is the intensity of sound as perceived by our ear. The intensity of sound is proportional to the square of the amplitude of vibration. For example, if the amplitude is double, the intensity of sound becomes 4 times as much. Okay. म्हणजेच ध्वनीचा जो काही आवाज आहे तो ध्वनीचा लहान मोठेपणा सांगण्यासाठी किंवा त्याची जी लेवल आहे त्याची इंटेन्सिटी जी आहे ती सांगण्यासाठी
दोन ज्या संज्ञा आहेत त्या वापरल्या आहेत, त्या म्हणजे इंटेन्सिटी आणि लेवल. ओके. ध्वनीची पातळी म्हणजेच आपण आपल्या कानांना जाणवणारी त्याची जी तीव्रता आहे ती. ठीक आहे, त्याच्यावरून आपण त्या आवाजाची लेवल किती आहे हे सांगू शकतो. ही ध्वनीच्या कंपनाच्या म्हणजेच जे व्हायब्रेशन आहे त्याच्या व्हायब्रेशनच्या ॲम्प्लिट्यूड जो आहे त्या वर्गाच्या प्रमाणात मोडते. उदाहरणार्थ त्यांनी एक्झाम्पल बघा काय दिलं आहे, इंटेन्सिटी ऑफ साऊंड ॲम्प्लिट्यूड इज डबल, म्हणजेच जो ॲम्प्लिट्यूड आहे तो डबल होतो जेव्हा इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज 4 टाइम हायर. ओके, तो दुपटीने चौपटीने वाढतो. ठीक आहे, दुपटीने जर केला ॲम्प्लिट्यूड तर त्याची जी तीव्रता आहे ती चौपटीने वाढते. द डेसिबल दॅट इज dB इज द युनिट फॉर मेजरिंग साऊंड लेवल. साऊंड लेवल मेजर करण्यासाठी आवाजाची पातळी जी आहे ती मोजण्यासाठी डेसिबल या एककाचा वापर करतात. इट वॉज नेम डेसिबल इन हॉनर ऑफ द वर्क ऑफ सायंटिस्ट अलेक्झांडर ग्राहम बेल. द मॅग्निट्यूड ऑफ साऊंड लेवल decibels can be deduced from the intensity of the sound using mathematical formula. When intensity of sound become 10 times the original, the sound level increase by 10 decibel. आता आवाज मोजण्यासाठी त्याची पातळी मोजण्यासाठी डेसिबल या एककाचा वापर करतात आणि त्या आवाजाची तीव्रता जी आहे तिचा वापर करून गणिती सूत्राने डेसिबल ह्या ध्वनीच्या पातळीचे परिणाम जे आहेत ते आपल्याला काढता येतात. डेसिबल हे नाव अलेक्झांडर ग्राहम बेल जे शास्त्रज्ञ आहेत यांचं जे काही वर्क होतं, यांचं जे काही डेडिकेशन होतं, कार्य जे काही होतं यांच्या सन्मानार्थ त्यांना ह्याला डेसिबल असं नाव दिलेलं आहे. आणि ध्वनीची तीव्रता ही 10 पटींनी वाढते तेव्हा त्याची जी लेवल आहे ती 10 डेसिबल अशी होते. ओके, 10 डेसिबलने वाढते. आता इथे बघा दिले आपल्याला, डू यू नो डेसिबल लेवल ऑफ सम कॉमन साऊंड. कॉमन साऊंडचं डेसिबल लेवल बिगिनिंग ऑफ ऑडिबल साऊंड म्हणजे ऐकू येण्याची सुरुवात ही 0 डेसिबलने होते. नॉर्मल ब्रिदिंग 10 डेसिबलने होते. त्याच्यानंतर मर्मरिंग फ्रॉम 5 meters अवे म्हणजे 5 अंतरावरून काहीतरी कुजबुजणे त्याला 30 डेसिबलमध्ये ते काउंट होतं. नॉर्मल कन्व्हर्सेशन बिटवीन 2 पर्सन, नॉर्मल कन्व्हर्सेशन सामान्य जे काही संवाद आहेत ते 60 डेसिबलमध्ये. हेवी ट्रॅफिक म्हणजेच व्यस्त असणारी वाहतूक जी आहे ट्रॅफिकमध्ये 70 डेसिबल. देन ऑर्डिनरी फॅक्टरीज जेट इंजिन जे आहे 130. त्याच्यानंतर स्टार्ट ऑफ इयर स्प्लिटिंग साऊंड 120 म्हणजे काठ्यांच्या काही काठ्या आहेत. ओके, तिथे बसण्याची सुरुवात म्हणजे आपण म्हणतो ना कानठळ्या बसल्या, जास्त आवाज कानांना आपल्या ऐकू आला की, सो ते 120 डेसिबलमध्ये होतं. ओके, हिअरिंग इज टेम्पररीली अफेक्टेड बाय साऊंड ऑफ फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन 1000 Hz अँड लेवल्स higher than 100 decibel. This can result in temporary deafness. Workers who work near aeroplane engines experience this. आता जे एरोप्लेन इंजिन म्हणजे विमानाच्या इंजिनाजवळ जे काही काम करणारे असतात त्यांना अनेक वेळा असा अनुभव येतो. ठीक आहे, त्यांना काही काळ बहिरेपणा सुद्धा येऊ शकतो त्या आवाजामुळे. Then what would be the difference perceived between hearing only two pupils in the class talking to each other and all the children talking to one another at the same time? तुमच्या वर्गात 2 मुलं एकमेकांशी बोलत असतील किंवा सर्वच मुलं एकमेकांशी एकाच वेळी बोलत असतील तर मग काय जाणवेल. ठीक आहे, नंतर बघा ऑडिबल साऊंड म्हणजेच श्राव्य ध्वनी जे आपण ऐकू शकतो. ऑडिबल साऊंड, द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड ऑडिबल टू ह्युमन बीइंग इज बिटवीन 20 Hz and 20,000 Hz. We can only hear sound in this frequency range.
आपण याच फ्रिक्वेन्सी रेंजमध्येच आवाज जो आहे तो ऐकू शकतो, 20 हर्ट्झ टू 20,000 हर्ट्झ. ओके. त्याच्यानंतर जो काही आवाज आपल्याला ऐकू येतो त्याची वारंवारता ही 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ इतकी असली पाहिजे आणि तो कानांना आपल्या ऐकू येणारा जो आवाज आहे त्याला ऑडिबल साऊंड असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर इन्फ्रासोनिक साऊंड म्हणजेच अश्राव्य ध्वनी, म्हणजेच असा आवाज जो आपल्याला ऐकू येत नाही. ओके. हॅव यू जो आपल्याला ऐकू येतो बट मुवमेंट त्याची कळून येते. ठीक आहे. हॅव यू एवर हर्ड द साऊंड ऑफ द मुवमेंट ऑफ अवर हँड ऑर ऑफ द मुवमेंट ऑफ लीव्स फॉलिंग फ्रॉम अ ट्री, म्हणजे आपल्या दोन्ही हातांची होणारी हालचाल किंवा झाडांवरून पाने गळून पडतात तर ती होणारी हालचाल, याच्यामध्ये तुमचा आवाज जो आहे तो तुम्ही ऐकला आहे का? ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, ट्राय दिस. टेक अ ऑस्किलेटर अँड स्विंग ॲन ऑस्किलेटर विच मेक 3 to 4 ऑस्किलेशन्स इन अ सेकंड अँड लिसन केअरफुली फॉर एनी साऊंड इट मेक्स. आता एका सेकंदात 3 ते 4 वेळा दोलन जे आहे ते दोलन करेल, तर असा दोलक घ्या आणि त्याला झोका द्यायचा आहे आणि काही आवाज जो आहे तो आवाज येतो का किंवा काही इतर गोष्टी ज्या आहेत त्यांचं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. ओके. देन दॅट द ऑस्किलेटर मेक्स 3 to 4 ऑस्किलेशन in 1 second means that the frequency of the sound is 3 to 4 hertz. Humans cannot hear sound of frequency less than 20 hertz. In all the above examples, oscillations did take place but no sound was heard. It means that this sound is of a frequency less than 20 hertz. A sound with a frequency less than 20 hertz is called infrasonic sound. And sounds with a frequency less than 20 hertz are produced by some animals, namely whales, elephant and rhinoceros. ओके. आता एका सेकंदात 3 ते 4 वेळा ते दोलन आपल्याला करायचं आहे आणि ते दोलक जे आहे ते झालं पाहिजे. त्याला झोका देऊन काही आवाज ऐकू येतो का हे आपल्याला काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे. ओके. 3 ते 4 दोलने एका सेकंदात म्हणजेच 3 ते 4 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी हा जो आवाज आहे तो तुम्हाला ऐकू येईल त्या फ्रिक्वेन्सीचा. माणूस जो आहे तो 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी जो आहे तो ऐकू शकत नाही. ओके. वर दिलेल्या सर्व उदाहरणं जी आहेत त्यांच्यावरून म्हणजेच वर जे काही उदाहरणं आपल्याला दिलेत तर त्या उदाहरणात दोलने तयार झालेली आहेत. ओके. बट आवाज जो आहे तो काही आपल्याला ऐकू आलेला नाही. तर याचा अर्थ काय, हा जो आवाज आहे तो 20 हर्ट्झपेक्षा कमी असावा म्हणून तो मनुष्याला ऐकू आला नाही. ओके. आणि ज्या आवाजाची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्झपेक्षा कमी असते अशा आवाजाला आपण इन्फ्रासोनिक साऊंड असं म्हणतो. 20 हर्ट्झपेक्षा कमी फ्रिक्वेन्सीचे ध्वनी जे आहे ते कोण करतात तर व्हेल मासा जो आहे किंवा हत्ती आहे, गेंडा आहे, हे प्राणी जे आहेत ते इन्फ्रासोनिक साऊंड जे आहे ते क्रिएट करतात. त्याच्यानंतर अल्ट्रासोनिक साऊंड बघा काय आहे. A sound with a frequency higher than 20,000 hertz is called ultrasonic sound. Human beings cannot hear such sounds. However, some animals, for example, a dog, can hear much sound. आता 20,000 हर्ट्झपेक्षा अधिक जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीच्या आवाजाला आपण अल्ट्रासोनिक साऊंड असं म्हणतो. अशाच प्रकारे जो आवाज जो आहे तो मनुष्याला ऐकू येत नाही पण काही प्राणी हा आवाज ऐकू शकतात. उदाहरणार्थ कुत्रा. ठीक आहे. एक्झाम्पल डॉग. त्याच्यानंतर बघ काय सांगितलं, फाइंड आउट. There is evidence that elephants communicate with each other over distance of up to 10 kilometers using infrasonic sound, inaudible to us. It is also believed that dogs and other animals can receive ultrasonic sound signals
in advance of a impending earthquake. Find out more about this from the internet. आता इंटरनेटवरून आपल्याला ही माहिती काढायला सांगितली. माणसाला ऐकू न येणाऱ्या असे जे काही ध्वनी आहेत त्या ध्वनीद्वारे 10 किलोमीटर अंतरापर्यंत हत्ती जो आहे तो एकमेकांशी संवाद साधल्याचं सिद्ध झालेलं आहे. तर कुत्रा आणि इतर प्राणी जे त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष भूकंप होण्यापूर्वी जी काही त्यांची चाहूल असते तर ती तुम्हाला दिसून येते का? ठीक आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे आपल्याला इंटरनेटच्या सहाय्याने मिळवायच्या आहेत. देन use of ultrasonic sound to clean delicate ornament and the tiny parts of watch. घड्याळाचे जे लहान सूक्ष्म पार्ट असतात ते स्वच्छ करण्यासाठी किंवा दागिने स्वच्छ करण्यासाठी. टू ऑब्झर्व इंटरनल ऑर्गन्स ऑफ द बॉडी. शरीरातील भाग पाहण्यासाठी. टू डिटेक्ट ट्युमर्स इन द ब्रेन. मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी. टू डिटेक्ट फॉल्ट्स इन अ मेटल म्हणजे त्या धातूमधील जे दोष आहेत ते ओळखण्यासाठी. इन रडार सिस्टम रडार यंत्रणेचा उपयोग होण्यासाठी. त्याच्यानंतर टू किल सर्टन मायक्रोबीज अँड इंटरसेक्ट्स. काही सूक्ष्मजीव आणि कीटक इथे राहतात तर त्या मारण्यासाठी. देन सोनार दॅट इज साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग इज यूज टू लोकेट द सी हेड और द पोझिशन ऑफ द मॅप. समुद्राचे तळ जे आहे किंवा जहाजाची जी काही स्थिती आहे ती ओळखण्यासाठी सोनार ही जी पद्धत आहे ती वापरली जाते. ठीक आहे. नंतर बघा सांगितले डू यू नो द पिच ऑफ साऊंड इज डायरेक्टली रिलेटेड टू द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड. फ्रॉम द ग्राफ अलॉंगसाइड वी गेट फर्दर इन्फॉर्मेशन अबाउट द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड अँड इंट्रासाऊंड ऑडिबल अँड अल्ट्रासाऊंड. ओके, म्हणजे आवाजाची जी काही उच्च निश्चयता असते तर त्या उच्च निश्चयतेच्या ध्वनीच्या वारंवारतेशी म्हणजे फ्रिक्वेन्सीशी थेट संबंध हा आहे. ठीक आहे. शेजारील जो काही बाजूला आलेख आपल्याला दिला आहे त्याच्यावरून आपल्याला त्या ध्वनीची फ्रिक्वेन्सी किती होती किंवा काय आहे तर हे लक्षात येऊ शकतं. ओके, आणि याची आपल्याला जास्त माहिती जी आहे ती मिळते. ठीक आहे. इथे आपल्याला बाजूला इमेज दिले. ओके, सो फ्रेंड्स हा जो आपला चॅप्टर आहे 18 साऊंड अँड प्रोडक्शन ऑफ साऊंड हा चॅप्टर इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला हा जो उरलेला जो चॅप्टर आहे पार्ट 2 तो नक्कीच आवडला असेल. ओके, पार्ट 1ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही पार्ट 1 जो आहे तो पाहू शकता आणि कमेंटमध्ये तुमच्या काही क्वेरीज असतील किंवा काय तर तेही आम्हाला नक्की कळवा. ठीक आहे. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.